इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत, पाऊण वाटी रवा घेतला, इडली रवा, पाऊण वाटी उडीद डाळ घेतली आहे. तर मी ते सगळं धुवून घेते. हे मी सगळं भिजत ठेवलं आहे. तांदूळ धुवून घेतलं आणि भिजत ठेवलं. मेथी थोडीशी, रवा, उडीद डाळ आणि तांदूळ सगळं धुवून स्वच्छ पाणी घालून भिजत ठेवायचं. आता हे 6 तास झाले मी भिजत ठेवलेलं आणि हे भिजून रेडी आहे. आता मी ते वाटून घेणार आहे. वाटून घेतलं आहे. त्याच्यामध्ये रवा मी असा टाकते. तो भिजलेला रवा टाकून घ्यायचा. थोडंसं मीठ टाकायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं सगळं. बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलंय मी ते व्यवस्थित. आता मी हे झाकून ठेवते रात्रभर. 10 तास ते मी रात्रभर झाकून ठेवलं. मी सकाळी आता बघते. पीठ फर्मेंट झालंय. 10 तास मी ठेवलेलं ते. मिक्स करून घेते त्याला चांगलं. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता मी त्याचे डोसे बनवणार आहे. इकडे मी पिढं ठेवलंय तापत. तेल लावून घेते कांद्याने. डोसा स्प्रेड करून घेते. तेल लावायचं. चांगला भाजला आहे तो घालून. दोन्ही साईडने चांगलं भाजून घ्यायचं. गॅस मीडियम ठेवायचा. भाजून. आता मी दुसरा डोसा टाकते.